राजकारणातलं सडेतोड व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला की घातपात याबाबत संशय कल्लोळ असताना मुंबई आणि बारामती पोलिसांनीही गुन्हा दाखल करण्यास नकार देऊन एक प्रकारे मृत्यूनंतरही दादांची हेटाळणीच केली। मात्र कर्नाटक सरकारनं गुन्हा दाखल करून घेतल्यानं महाराष्ट्रात मोठं होण्याआधी मरावं लागतं हे सिंधुताई सपकाळ यांचं वाक्य तंतोतंत खरं ठरलंय। अजितदादांचा मृत्यू विमान अपघातात झाला। या घटनेला 2 दिवसांनी 2 महिने पूर्ण होतील। मात्र हा खरोखरच अपघात की घातपात याबद्दलचं संशयाचं धुकं अद्यापही कायम आहे। आमदार रोहित पवारांनी दादांचा अपघात नसून घातपात असल्याचा संशय सुरुवातीपासूनच व्यक्त केलाय। पत्रकार परिषदा घेऊन अनेक त्रुटींवर बोट ठेवलंय। दुसरीकडे गुन्हा नोंदवण्यासाठी ते मुंबई पोलिसात गेले, मात्र तिथं गुन्हा दाखल करून घेण्यास स्पष्ट शब्दात नकार देण्यात आला। ज्या ठिकाणी दादांनी आपलं राजकीय आयुष्य खर्ची घातलं त्या बारामतीतही रोहित पवारांना वेगळा अनुभव आला नाही। गुन्हा दाखल करून घेऊनही पोलिसांनी अप्रत्यक्षरित्या सरकारनं ही दादांची मृत्यूनंतरही एक प्रकारे हेटाळणीच केली। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या कार्यामुळं महाराष्ट्र पुरोगामी म्हणून ओळखला जातो। दादांनी याच पुरोगामी विचारधारेवर आपल्याच पक्षाचा रथ पुढे नेला। गुन्हा दाखल करून न घेऊन राज्य सरकारनं या पुरोगामित्वालाच नख लावला आहे। जे महाराष्ट्र सरकारला जमलं नाही ते कर्नाटक सरकारनं करून दाखवलं। तिथल्या सरकारनं दादाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतलाय। याच कर्नाटक सरकारनं अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचा धडा शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करून त्यांचं मोठेपण अधोरेखित केलं होतं। पण सिंधुताईंनी ज्या महाराष्ट्रात अनाथांची माय म्हणून बिरुदावली मिळवली त्या सरकारला मात्र त्यांचं मोठेपण कळलंच नाही। म्हणूनच महाराष्ट्रात मोठं होण्याआधी मरावं लागतं असं त्या खेदानं म्हणून गेल्या होत्या। अजितदादांच्या मृत्यूबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी जी काही चालढकल केली गेली त्यावरून सिंधुताईच्या वक्तव्याची आज आठवण झाली।